राज्याच्या विविध भागांमध्ये खरं तर आता महायुतीचाच बोलबाला आपल्याला बघायला मिळालेला आहे। कोणकोणत्या विभागांमध्ये कसा निकाल लागला आपण बघूयात। कोणाकोणाला किती जागा मिळालेल्या आहेत। पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुती 24, 7 आणि 11, तर तिकडे महाविकास आघाडी 2, 3 आणि 1 अशा जागा मिळताना दिसते। एकूण 58 जागा होत्या आणि त्यापैकी समोर आलेले हे निकाल आहेत। तर नाशिकचे निकाल आपण बघूयात। नाशिकमध्ये काय स्थिती दिसली याचे हे निकाल समोर आहेत। उत्तर महाराष्ट्रामध्ये 20, 10 आणि 10 म्हणजे एकूण 47 जागा, त्यापैकी 20, 10, 10 अशा जागा या महायुतीकडे जाताना दिसल्या। तर या ठिकाणी फक्त शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली, तर काँग्रेसला 3 जागा मिळाल्या। अशा एकूण 4 जागा या महाविकास आघाडीला विक्रांत मिळालेल्या आहेत। अगदी खरं। आणि त्या व्यतिरिक्त अपक्ष जे आहेत त्यांना सुद्धा 3 जागा या मिळालेल्या आहेत आणि ती सगळी आकडेवारी आपण पाहतोय। विभागनिहाय आकडेवारी आपण पाहतोय। कोणत्या पक्षाला, कोणत्या युतीला, कोणत्या आघाडीला किती जागा मिळाल्या याची आकडेवारी आपण पाहतोय। त्यामध्ये अपक्षांना सुद्धा 3 जागा मिळालेल्या आहेत आपण पाहतोय। ठाणे आणि कोकण हा जो विभाग आहे त्या विभागाविषयी बोलायचं झालं तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपला 17 जागा, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 15 जागा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3 जागा अर्थात महायुतीला मिळून या जागा मिळालेल्या आहेत। ठाणे कोकण या विभागाविषयी जर महाविकास आघाडीकडे बघायचं झालं तर उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांना प्रत्येकी एकच जागा मिळालेली आहे। फक्त खातं त्यांना उघडता आलेलं आहे। त्यामुळे मोठा झटका महाविकास आघाडीला ठाणे आणि कोकण विभागात सुद्धा बसलाय। तर अपक्ष हे एक उमेदवार अपक्ष निवडून आलेला आहे। 39 एकूण जागा होत्या आणि त्यापैकी ही आकडेवारी आपण पाहतोय। ठाणे आणि कोकण विभागाची महायुतीला यश मिळालेलंच आहे। मोठी पिछेहाट पाहायला मिळालेली आहे। तर मुंबईमध्ये महायुती की सरशी पाहायला मिळते आहे। विशेषतः मुंबईमध्ये 36 जागा, त्यापैकी भाजपनं या ठिकाणी 16 जागा मिळवलेल्या आहेत, तर शिंदेच्या शिवसेनेनं 7 जागा मिळवलेल्या आहेत। भाजपची मोठी कामगिरी दिसते। तर तिकडे ठाकरेंची पिछेहाट झालेली आहे। ठाकरेंना केवळ मुंबईमध्ये 9 जागा जिंकता आलेल्या आहेत, तर 2 जागा या काँग्रेसला गेलेल्या आहेत। तर तिकडे मनसेला यावेळेला मुंबईमध्ये खातं उघडता आलेलं नाहीये। तीच परिस्थिती MIM आणि वंचितची सुद्धा मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे। मुंबईमधली एकूणी परिस्थिती आपण बघितलं तर भाजप या ठिकाणी सगळ्यात मोठा पक्ष मुंबईमध्ये सुद्धा आपल्याला दिसतोय। 16 जागा भाजपनं मुंबईमध्ये मिळवलेल्या आहेत विक्रांत। नाही, अगदी खरं आहे। मुंबईच्या परिस्थितीविषयी आपण ज्यावेळी बोलतोय त्यावेळी भाजपला 16 जागा मिळाल्या, त्यापेक्षा मनसे आणि ठाकरेंची बरोबर झाली। विदर्भाबद्दल बोलायचं तर विदर्भामध्ये एकूण 62 जागा आहेत विक्रांत, त्यापैकी 37 या भाजपला, 5 आणि 5 जागा या अजित पवार आणि शिंदे यांच्या पक्षांना मिळालेल्या आहेत। त्यामुळे विदर्भातल्या मतदारांनी भाजप आणि एकूणच महायुतीला भरभरून दिले। दुसरीकडे काँग्रेसची पिछेहाट दिसते आहे। 9 जागा इकडे काँग्रेसला मिळालेल्या आहेत, तर ठाकरेंच्या शिवसेनेला 2 जागा मिळालेल्या आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला इथे एकही जागा नाहीये। त्यामुळे एकूणच महाविकास आघाडी आपल्याला विदर्भामध्ये पिछाडीवरती दिसतेय। त्या ठिकाणी अपक्षांना 4 जागा मिळालेल्या आहेत, मात्र वंचित आणि इथे बच्चू कडू यांचा पराभव झालेला आहे। विशेष उल्लेख करावा लागेल। प्रहार जनशक्तीचे ते अध्यक्ष आणि त्यांचा पराभव झालेला आहे। काल परवाचा त्यांचा बाईट होता, त्यांनी असं म्हटलं होतं आम्ही सरकार स्थापन करू आणि कोणाचा तरी पाठिंबा घेऊ, आणि त्यांचा स्वतःचा पराभव झालाय। मराठवाड्याविषयी आपण बोलूया। मराठवाड्यामध्ये भाजपला 18 जागा मिळालेल्या आहेत। खरं तर मराठवाड्यात सुद्धा महायुतीला मोठं यश मिळालेलं आहे। अशा चर्चा सुरू होत्या की मराठवाड्यामध्ये भाजपला सेटबॅक बसेल। जरांगे फॅक्टरचा उल्लेख केला जात होता, शेतकऱ्यांच्या नाराजीचा उल्लेख केला जात होता, मात्र परिस्थिती ही त्याच्या उलट दिसून आली। मराठवाड्यात सुद्धा भाजपला महायुतीला मोठं यश मिळालेलं आहे गुरुप्रसाद। अगदी, त्यामुळे कुठल्याही विभागाचा जर का आपण उल्लेख केला तरी सुद्धा त्या ठिकाणी तसाच फटका बसताना दिसतोय। मराठवाड्यामध्ये 46 जागा आहेत एकूण, तिथे महायुतीला 37 आणि महाविकास आघाडीला 8 जागा मिळालेल्या आहेत। त्यामुळे मराठवाड्यामध्ये मोठा सेटबॅक हा महाविकास आघाडीला। मुंबईमध्ये 36 जागा, त्यापैकी महायुतीला 23 जागा आणि महाविकास आघाडीला 12 जागा मिळालेल्या आहेत। त्यामुळे मुंबईमध्ये सुद्धा ठाकरेंची ताकद काही फारशी दिसलेली नाही, जी लोकसभेला धुळात दिसलेली होती। तर ठाणे आणि कोकणमध्ये 39 जागा आहेत, त्यापैकी 32 जागा या महायुतीकडे गेलेल्या आहेत, तर 4 जागा अवघ्या या महाविकास आघाडीच्या पारड्यामध्ये पडलेल्या आहेत। त्यामुळे ठाणे आणि कोकण या पट्ट्यामध्ये जिथे ठाकरेंची प्रामुख्याने ताकद आहे, तिकडे सुद्धा महाविकास आघाडीला फटका बसल्याचं चित्र आपल्याला सध्या या आकड्यांमधनं दिसतं आहे। विदर्भामध्ये एकूण 62 जागा आहेत आणि त्या 62 पैकी 46 जागा या महायुतीच्या पारड्यामध्ये गेलेल्या आहेत। तर तिकडे विदर्भामध्ये महाविकास आघाडीला केवळ 15 जागा आपल्या पदरामध्ये पाडून घेता आलेल्या। त्यामुळे विदर्भामध्ये मोठा फटका हा महाविकास आघाडीला बसलेला दिसतोय। तर उत्तर महाराष्ट्रामध्ये 47 जागा आहेत एकूण, त्यापैकी महायुतीला 40 जागा मिळालेल्या आहेत आणि महाविकास आघाडीला केवळ 3 जागांवरती समाधान मानावं लागले विक्रांत।
नाही खरं आहे, आपण जितके विभाग बघतोय त्या प्रत्येक विभागामध्ये जर दोघांमधला फरक बघायचा झाला तर तो आकड्यांचा बघण्यापेक्षा आणि किती पश्चिम पटाचा महाराष्ट्राचा फरक आहे हे पाहावं लागतंय. पश्चिम महाराष्ट्र बघतोय आपण, महाविकास आघाडीला केवळ 13 जागा, महायुतीला 42 जागा मिळालेल्या आहेत. म्हणजे 3 पटपेक्षा अधिक जागा या महायुतीला महाविकास आघाडीपेक्षा मिळालेल्या आहेत. त्यामुळे सगळ्या विभागांचा विचार करताना प्रत्येक विभागामध्ये महाविकास आघाडीला मोठा सेटबॅक बसलाय आणि महायुतीने मोठा कमबॅक केला असं म्हणावं लागेल. जर आपण लोकसभेचा विचार केला तर त्यापेक्षा मोठा कमबॅक, प्रचंड मोठा कमबॅक हा महायुतीने केलेला आहे. हे प्रत्येक विभागाच्या आकडेवारीवरून आपल्याला लक्षात येतं.